नमस्कार मंडळी, आज तुम्हाला नामचिंतनाचे महत्त्व. प्रमुख मुद्दे 15. 1. प्रारब्धाची तीव्रता कमी होते. 2. समाधान मिळते. 3. वास्तू शुद्ध होते. 4. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते. 5. घरात सात्विकता वाढते. 6. सांसारिक अडचणी कमी होतात. 7. प्रेमभाव निर्माण होतो. 8. घरात भगवंताचा वास राहतो. 9. काळजी मिटते, भीती जाते. 11. 10व्या मुद्द्यामध्ये आहे संकटात सामोरे जातात येते. 11वा मुद्दा आहे स्वभावात बदल होतो. 12वा मुद्दा आहे आपल्या गरजा कमी होतात. 13वा मुद्द्यात आहे आपल्या सद्गुणात जलद गतीने वृद्धी होते. 14वा मुद्दा आहे सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो. आणि 15वा मुद्दा आहे अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट होते. या सर्व प्रमुख मुद्द्यावरून आपल्याला असे आढळून येते की आपण चांगल्या पद्धतीने वागले आणि मन शुद्ध आणि आपला दृढ भाव सद्गुरूवर ठेवला तर सर्व काही गोष्टी व्यवस्थित होत्यात. हे संत वाङ्मयाच्या अनुभवावरून मी सांगतो की ही गोष्ट तुमच्या जीवनात नक्की रुजू होईल. त्यासाठी तुम्ही नामसाधना केलीच पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. एक सारांश या संपूर्ण 15 मुद्द्याचा सारांश होतो. किंवा नामसाधना ही विश्वातील प्रत्येक मनुष्याने करावी असे मला वाटते. तुमच्या प्रतिक्रिया काय आहे नक्की कळवा. कुठून कमेंट केली आहे, गाव कोणतं आहे, राज्य कोणतं आहे आणि तुमचं नाव आणि सरनेम अगदी व्यवस्थित लिहा. चॅनल सर्च करण्यासाठी SHRIRM CHEKE आणि पुढे कोड लिहा 4589. लगेच सर्च होईल चॅनल आणि तुम्ही सर्व विश्वातील मंडळी चॅनलचा आनंद घेसाल. यात कुठलीही शंका नाही. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला पहिल्यांदा मिळेल पाहण्यासाठी. तुम्हा सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान. श्री गुरुदेव दत्त.